नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. वयोवृद्ध निवृत्तांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ. तर महिला धोरणावरही झाले शिक्कामोर्तब. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. अखेर सरत्या वर्षाच्या शेवटी निवृत्त पेन्शनधारकांना आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पेन्शनमध्ये आता मोठी वाढ होणार आहे. वयोवृद्ध सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. केंद्र सरकारच्या धर्तीवर ही वाढ द्यावी अशी संघटनांची दीर्घकाळापासून मागणी होती. ती मागणी आता सरकारकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार आता वयवर्ष 80 ते 85 असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन आता 20% वाढवली जाणार आहे. तसेच 85 ते 90 वर्ष वयाच्या निवृत्त पेन्शनधारकांना 25% पेन्शनमध्ये वाढ मिळणार आहे. तर 90 ते 95 वर्षे दरम्यानच्या निवृत्तांना 30% वाढ दिली जाणार आहे. तर 95 ते 100 वर्षे वयाच्या निवृत्तांना आता 40% वाढ मिळणार आहे. वयाचे शतक पार केलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता निर्णयानुसार दुप्पट पेन्शन देण्यात येणार आहे. राज्याच्या 4थ्या महिला धोरणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. आधीच्या बैठकीचे इतिवृत्त कायम करताना आता या धोरणाला अंतिम मान्यताही देण्यात आली आहे. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही मंत्र्यांनी सुचविलेल्या बाबींचा समावेशसुद्धा आता या धोरणात करण्यात आलेला आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. नमस्कार.